प्रत्येक मुखाद्वारे ज्यांनी 4 वेद उत्पन्न केले ते ब्रह्मा, ज्यांच्या नावानेच तर संपूर्ण या चराचर विश्वाला ब्रह्मांड म्हणतात. अंगिरस, अत्री, पुलस्त्य, मरीची, पुलहा, जांबवन, भृगु, वसिष्ठ, दक्ष, नारद, चित्रगुप्त अशा श्रेष्ठ मुनींचे पिता, ज्यांनी संपूर्ण जग उत्पन्न केलं म्हणून सर्वात श्रेष्ठ देव आहेत. हेच सर्वश्रेष्ठ आहे. मी पार्वती, आमचे भोलेनाथ म्हणजे वैरागी, निर्मोही, अंगाला राग फासून सर्व भौतिक जीवन नाशवंत आहे याचा संदेश देणारे. इतर सर्व फक्त देव आहे. आणि हे महादेव, ज्यांनी हलाहल विष प्राशन करून पृथ्वीची रक्षा केली. गंगेचा प्रचंड वेग ज्यांनी स्वतःच्या शिरावर धारण केला. सर्वज्ञ योगी, योगाची उत्पत्ती ज्यांनी केली ते आदियोगी. संहाराची देवता, नवसाला त्वरित पावणारा, नटराज रूपाने नृत्य देवता, हाच सर्वात महान देव आहे. मी लक्ष्मी. विष्णू, जो क्षीरसागर वैकुंठात राहतो, जगताचा पालन करता, जो या चराचर पृथ्वीची रक्षा करतो आणि धर्माची स्थापना करतो. पृथ्वीवर जेव्हा अत्याचार वाढतात तेव्हा हाच परमेश्वर विविध रूप धारण करून दुष्टांचा नाश करतो. हाच सर्वश्रेष्ठ आहे. नारायण नारायण. देवींनो, का आपापसात चर्चा करता? या त्रिदेवांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे ते ठरवण्यासाठी आपण एखाद्याची नेमणूक करू. आणि माझ्या पाहण्यात एकच व्यक्ती आहे जो हे काम करू शकेल, आणि ते म्हणजे महर्षी भृगु. आपण सांगाल तर हे काम आपण त्यांना सोपवू. नारायण नारायण. आज्ञा. सर्व आपापल्या इष्टांची पूजा करतो, तो त्या परमेश्वरापर्यंत पोहोचतो. ही सृष्टी सत रज तम या गुणांनी युक्त आहे. जो सृष्टी उत्पन्नाच्या पूर्वी होता, आता आहे आणि पुढेही राहील, जो या तिन्ही गुणांचाही वर आहे, तोच खरा परमेश्वर. ज्याला क्रोध नाही, राग नाही, तो त्रिगुणाचा प्रतीक आहे. अहंकार नाही, द्वेष नाही, जो सद्गुणांचा प्रतीक आहे. जो त्रिगुणातीत आहे, तोच खरा परमेश्वर. पण हे कोण ठरवेल की आपल्या त्रिदैव परमेश्वरात सर्वश्रेष्ठ कोण आहे? आपल्याला एक वेळा देवाची परीक्षा घ्यावी लागेल. त्यांना क्रोध आणण्यास भाग पाडावं लागेल. तेव्हा आपल्याला कळेल की कोण क्रोधित होतो, कोण शांत आहे. जो वरील तीनही सत्व रज तमाचा वर आहे, तोच खरा त्रिगुणातीत परमेश्वर. भृगु ऋषी, हे कार्य आपल्यालाच करावे लागेल. आपल्याशिवाय या कार्यासाठी योग्य व्यक्तीच कोणी नाही. मी गेल्या वर्षी त्रिदेवांच्या पत्नींना भेटून आलो. त्यांचीही हीच समस्या आहे. प्रत्येकाला वाटते की माझाच पती सर्वश्रेष्ठ आहे. आता कोण श्रेष्ठ ते आपल्यालाच ठरवावे लागेल. नारायण नारायण. म्हणजे आता मलाच या त्रिदेवांची परीक्षा घ्यावी लागेल. भृगु योग विद्येने ब्रह्मलोकात पोहोचतात. तेथे देवी सरस्वतीचे वीणावादन सुरू असते. नर्तकी नाचगाणे करीत असते. ब्रह्मदेव त्याच्यातच तल्लीन असतात. बंद करा हे नाच गाणं. ब्रह्मदेव वासी इतके अधर्मी झाले आहेत का की आपल्याकडे आलेल्या अतिथीचा आदर करणं हेही ते विसरून गेले. आता मला आपल्या सर्वांना शिष्टाचार आणि मर्यादा शिकवाव्या लागतील. आपण सर्वांनी माझा अनादर केला आहे. होय, अनादर केला आहे. भृगु, तू माझाच पुत्र असून माझ्याकडून आदराची अपेक्षा करतोस. आपल्या संस्कृतीमध्ये मोठ्याचा आदर करण्याची परंपरा सर्वश्रेष्ठ आहे. पुत्रा, कितीही घोर तपश्चर्या करून तू महान झाला असशील, तपोबल मिळवला असेल, तरी तो आपल्या पित्यापेक्षा कधीही मोठा होऊ शकत नाही. निघून जा, निघून जा इथून.
मला तुझं तोंड पाहायची इच्छा नाही. निघ नाही तर मी शाप देईन. तुम्ही काय माझं तोंड पाहायचं नाही असं म्हणता, तर मीच तुम्हाला शाप देतो. या पृथ्वीवर कोणीही तुमचं तोंड पाहणार नाही. या पृथ्वीवर कोणीही तुमची पूजा करणार नाही. मी तुमच्या संयमाची परीक्षा घ्यायला आलो होतो, परंतु आपणही क्रोधित झालात. मला अपेक्षा होती की आपण त्रिगुणातीत असाल, परंतु मला निराशाच हाती लागली. भृगु ऋषी तिथून निघून कैलास पर्वतावर जातात. तिथे त्यांना नंदी भेटतात. हे नंदीश्वर, कैलासपती कोठे आहेत? आपले स्वागत आहे ऋषीवर. परंतु आता कैलासपती आणि देवी पार्वती त्यांच्या महालात चौरंग खेळत आहेत. आपण त्यांना जाऊन सांगा, महर्षी भृगू आपली दारावर प्रतीक्षा करीत आहेत. क्षमा करा ऋषीवर, मी मध्ये जाईल आणि देवी पार्वती आणि महादेव माझ्यावर रुष्ट होतील. ते आमचे मालक आहेत. त्यांच्या आज्ञेचं पालन आम्हाला करावंच लागेल. तेव्हा मी जाऊ शकणार नाही. क्षमा असावी गुरुवर. ठीक आहे, तर मग मी स्वतः जातो. भोलेनाथ, भोलेनाथ! आमच्या एकांतात बाधा टाकण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुम्ही तुमच्या मर्यादेचे उल्लंघन करू नका. आपल्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ऋषीवर माझ्याच घरात घुसून मला तुम्ही अपमानित करत आहात. तुमच्या या अपराधाबद्दल मी तुम्हाला दंड देईन. हा मी निघालो. भोलेनाथ, आम्हा ऋषींना मर्यादेचं बंधन नाही. आम्ही केव्हाही कुठेही जाऊ शकतो, परंतु तुम्ही तुमचे द्वार आमच्यासाठी बंद करून आमचा अपमान केला आहे. त्यासाठी मी तुम्हाला शाप देतो की पृथ्वीवर आजपासून तुमची पूजा होणार नाही, आणि झालीच तर ती लिंग स्वरूपात पूजा होईल. विष्णू भगवान हे योगनिद्रेत असतात. माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत असते. भृगु ऋषी तेथे जाऊन उभे राहतात आणि अत्यंत क्रोधानं म्हणतात, विष्णू, तू स्वतःला सृष्टीचा पालक म्हणवतो, परमात्मा म्हणवतो, आणि लक्षण मोहमायेत फसलेल्या साधारण मनुष्यासारखे दाखवतो. प्रेमाच्या मुद्रेत इतके रममाण झाले आहात तुम्ही की आपल्या दारावर आलेल्या अतिथीचा आपण अनादर, अपमान करीत आहोत हेही तुम्हाला कळत नाही. ठीक आहे, या तुमच्या दुस्साहसाबद्दल, माझ्या झालेल्या अपमानाबद्दल तुम्हाला शाप देतो की तुम्ही लक्ष्मीपासून विभक्त व्हाल, विरहाच्या आगीत जळाल, मोह मायेच्या बंधनात तुम्हीही पृथ्वीवर लक्ष्मीच्या शोधात फिराल. संतापलेल्या भृगु ऋषींनी भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारली. क्षमा, क्षमा महर्षी, क्षमा. आम्ही स्वतःमध्ये इतके रंगलेलो होतो की आपलं स्वागतही नाही करू शकलो. हे गुरुदेव, माझं शरीर वज्राचं आहे, त्यामुळे आपल्या पायाला काही इजा झाली नाही ना? महर्षी, आपण तपस्वीचे तपस्वी. आज आपले चरण स्पर्श करून मी धन्य झालो. आपण उभे का? आपण कृपया बसा, स्थानापन्न व्हा. गुरुदेव, आपल्या चरणाने उत्पन्न झालेले हे चरणकमल मी सदैव जपून ठेवेन. हे चरणकमळ अनंत काळापर्यंत माझ्या छातीची शोभा वाढवतील, सदैव आपली आठवण देत राहतील. हे प्रभो, मला क्षमा करा, मला क्षमा करा. आपल्या अशा वागण्यानं मला लज्जित केलं आहे. आपण जगद्गुरु आहात, तप्त विकारापासून अलिप्त आहात. हे संपूर्ण विश्व आपणच निर्माण करीत आहात आणि विनाशही आपणच करता. हे प्रभू, आज मी पाहिले आपण सत, रज आणि तमो गुणापासून अलिप्त आहात. आपण त्रिगुणातीत आहात. प्रभू, त्रिगुणातीत आहात. आपणच सर्वश्रेष्ठ आहात
आता मला जाण्याची आज्ञा असावी देवा. थांबा ऋषीवर थांबा. कुठे निघाला? आता माझंही ऐकून घ्या. आज आपण एका पत्नी समोर तिच्या पतीचा अपमान केलाय. ज्या पतीच्या हृदयात पत्नीचा वास असतो तिथेच तुम्ही लाथ मारली. असंही तुम्ही माझ्यापेक्षा जास्त सरस्वतीची पूजा करता. म्हणून आज मी तुम्हाला शाप देते की मी कधीही कोणत्याही ब्राह्मणाच्या घरी येणार नाही, बिलकुल येणार नाही आणि कधीही टिकणार नाही. माते, माझ्या कर्माचं फळ माझ्या सर्व बांधवांनी का भोगावं? माते, मी पण आज शपथ घेतो की मी अशा एका ग्रंथाची निर्मिती करेन की ज्यामध्ये पृथ्वी तलावरील प्रत्येक जीवित व्यक्तीचं भूत, वर्तमान आणि भविष्यातील जन्माची माहिती त्यामध्ये पाहता येईल. तो ग्रंथ भृगु संहिता या नावानं प्रसिद्ध होईल आणि जो ब्राह्मण रोज त्या ग्रंथाचं पूजन वाचन करेल, स्वतःच्या पूजेत ठेवेल, त्याच्या घरी तुला पाणी भरावे लागेल. तुला पाणी भरावे लागेल. आज्ञा असावी माते. भृगु ऋषी निघून जातात. अशा रीतीने भृगु संहितेची निर्मिती झाली. भृगु ऋषींच्या शापामुळे माता लक्ष्मी पृथ्वी तलावर कोल्हापूरच्या राजाच्या घरी पद्मावती म्हणून जन्म घेते. भगवान विष्णू सुद्धा तिला भेटण्यासाठी तिरुपती येथे श्रीनिवास रूपाने एक साधारण जन्म घेतात. परंतु राजकन्येशी विवाह करायचा असल्यामुळे कुबेराकडून कर्ज घेतात आणि पद्मावती बरोबर विवाह करून तिरुपती बालाजी येथे राहतात. आजही श्रीनिवासाचे कर्ज फेडण्यासाठी भक्तगण बालाजीच्या मंदिरात हुंडीमध्ये पैसे टाकतात. देखावा पाहण्यासाठी आल्याबद्दल मंडळातर्फे सर्व गणेश भक्तांचे मनपूर्वक आभार. मंडळ सर्वांचे सदैव ऋणी राहील.